उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सध्या स्वतःची वेगळी ओळख सांगितली आहे। धक्क्यावर धक्के बसत असलेला उद्धव ठाकरे यांना धक्का पुरुष असं म्हटलं जाते। पण पक्षप्रमुखापासून ते धक्का पुरुष कसे बनले ठाकरे, यामागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। उद्धव ठाकरे हे नेहमीच युगपुरुष, महापुरुष असं म्हणत असतात, पण आता त्यांनी धक्का पुरुष असल्याचं म्हटलंय। स्वतःची तुलना त्यांनी जपानशी केली आहे। उद्धव ठाकरे यांनी आपलं म्हणणं आणि खदखद आपल्या शिवसैनिकांसमोर मांडून दाखवली आहे। ज्याप्रमाणे जपानमध्ये एखाद्या दिवशी एकही भूकंपाचा धक्का बसला नाही, त्या दिवशी तिथल्या लोकांना आश्चर्य वाटतं, तसं माझं झालंय। मला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत। कोण किती धक्के देतात आपण पाहूयात। आपण असा धक्का देऊ की पुन्हा हेच दिसता कामा नये, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरेपणा कायम ठेवला। विधानसभा निवडणुकीनंतर कोकण, विदर्भ, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडला। तर पक्षातील गळती ही अजूनही सुरूच आहे। ज्येष्ठ नेते राजन साळवी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली। पक्षाच्या या गळतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत असं बोललं जातं। आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे मान सन्मान मिळावा अशी उद्धव ठाकरे यांची आधीपासूनच अपेक्षा आहे। बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हा मान आणि आदर कमावला होता। बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे वारसा हक्काने पक्षाचं नेतृत्व आलं। असं असलं तरी त्यांच्या अहंकारामुळे त्यांना हा वारसा पुढे नेण्यात ते कमी पडले अशी टीका होऊ लागली। असं म्हणतात की त्यांच्या स्वभावाला कंटाळूनच ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून जात आहेत। काही कारणास्तव उद्धव ठाकरेंनी भाजपशी असलेली युती तोडली। त्यानंतर ठाकरेंची शिवसेना काँग्रेस सोबत जोडली गेली। यामुळे बरेच शिवसैनिक नाराज झाले आणि आपली व्यथा मांडून दाखवली। काँग्रेसच्या तालावर काम करण्यास शिवसैनिक तयार नव्हते आणि त्यामुळेही शिवसैनिक पक्ष सोडू लागले। तर इकडे आदित्य ठाकरेंना पुढे नेण्यासाठी त्यांनी आपल्या अनेक नेत्यांचा बळी पडला। विधानसभेतील पराभवानंतर अनेक नेते अस्वस्थ झाले। मुंबई वगळता अनेक जिल्ह्यांमध्ये नावापुरता खंबीर नेतृत्वही उरलं नाही। अशा परिस्थितीत पक्षातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक महायुतीत सामील होत असल्यानं दुष्काळात 13वा महिना असं म्हणायला हरकत नाही। काही दिवसांआधीच उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना सूचना दिल्या होत्या। यात ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं, मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। कदाचित त्यांच्या या आव्हानाला त्यांच्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चांगलंच मनावर घेतल्याचं दिसतंय आणि त्यामुळे त्यांचे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते त्यांची साथ सोडतायत। यामुळे पक्षाची गळती रोखण्यासाठी अर्थात डॅमेज कंट्रोलसाठी ते मैदानात उतरलेत। त्यांची रणनीती नेमकी कशी आहे यावर मी आधी एक व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघा। जर उद्धव ठाकरेंनी आपला अहंकार बाजूला ठेवला तर कदाचित पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यात ते यशस्वी होतील असं काही जाणकारांचं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंचं हे वागणं बरोबर आहे का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।